नमस्कार. आज आपण चाललो आहोत लॅव्हेंडर रोडला. लॅव्हेंडर रोड म्हणजे कम्प्युटरचं मार्केट. तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड काही गोष्टी हव्या असतील तर तिथे भेटतात. लॅव्हेंडर रोड म्हणतात त्याला. ग्रँड रोडला आहे ते. आता आपण आहे प्रभादेवीला. प्रभादेवीवर आपण तिकडे जाणार आहे. बघा आपला प्रवास कसा होतो आहे ते. प्रभादेवी इथून आपल्याला पुढे लॅव्हेंडर रोडला जायला आपण ट्रेन पकडणार आहोत. हा प्रभादेवीचा ब्रिटिशकालीन पूल जो आता तोडण्यात आला आहे. हल्लीच तोडला आहे आणि हा बांधून आता इथे एक नवीन डबल डेकर पूल बनवत आहेत. हा बघा ब्रिटिशकालीन पूल होता हा. त्याचं काम इकडे चालू आहे प्रभादेवी स्टेशनवरील. ठीक आहे. आता आपली गाडी एका मिनटात येणार आहे. 0 ऑलमोस्ट दाखवते. आलेली आहे आपली गाडी. ठीक आहे. चर्चगेटला जाणारी ही गाडी येत आहे. या गाडीत बसून आपण लॅव्हेंडर रोडला जाणार आहोत. गाडीला गर्दी आहे बहुतेक. बघू आपल्याला सीट भेटली की नाही बसायला. सीट भेटली तर बरं होईल. शक्यतो भेटतात. ट्रेन खाली होतात. बघू भेटते की नाही. वाटतंय भेटेल आपल्याला सीट. हो खाली आहे. आता इथून आपण जाणार आहे. सॉरी ग्रँड रोडला आलो आहे आपण मित्रांनो. आता इथून आपण जाणार आहे लॅव्हेंडर रोडला. कम्प्युटर मार्केटला दाखवतो मी तुम्हाला कसं जायचं आहे. ग्रँड रोडला उतरलात की चर्चगेट साईडच्या ब्रिजनी आपल्याला ईस्टला जायचं. ओके. चर्चगेट साईडला राईट साईडला वेस्ट येतं, लेफ्ट साईडला ईस्ट येतं. चर्चगेट साईडकडे जर तुमचा फेस असेल तर ठीक आहे. हा बघा हा समोर दिसतो हा चर्चगेट साईडचा ब्रिज आहे. या ब्रिजने आपण लॅव्हेंडर रोडला जाणार आहे. हा बघा हा ब्रिज आहे चर्चगेट साईडचा. त्या ब्रिजने आपण लॅव्हेंडर रोडला जाऊ. ब्रिज बघून आपल्याला लेफ्ट मारायचं. आपण लेफ्ट साईडला जाणार आहोत. एक इथून एंट्री आहे. इथून तुम्ही डायरेक्ट ब्रिजवर जाता आणि या एंट्रीने तुम्ही खालून जाता. आपण वरतूनच जागा. इझी रूट दाखवतो तुम्हाला. ग्रँड रोड ब्रिज म्हणतात त्याला. समोरचा जो रोड आहे त्याला ग्रँड रोड ब्रिज म्हणतात. तिथून आपण लेफ्ट साईडला जाणार. समोर जो बस स्टॉप आहे तिथून जय मेहता आणि वाळकेश्वर 2 ठिकाणी जायला बस भेटतात. बरोबर याच्या समोरच आहे जय मेहता आणि वाळकेश्वर. इथून आपण लेफ्ट मारला की समोर जो सिग्नल दिसतोय त्या सिग्नलला जर राईट मारला आपण लॅव्हेंडर रोड म्हणतात त्याला. कम्प्युटरचे सगळे पार्ट्स, काही नवीन मशीन्स, प्रिंटर्स, कम्प्युटर रिलेटेड जे पण काही तुम्हाला मटेरियल पाहिजे असेल तुम्हाला लॅव्हेंडर रोडला भेटेल. समोर सिग्नल दिसते तिथून राईट मारायचं की लॅव्हेंडर रोड स्टार्ट. बघा सिग्नल आहे. मग रोड क्रॉस करून घेऊया. त्या सिग्नल करून राईट मारला की लॅव्हेंडर रोड स्टार्ट. बरेचसे सर्व्हिस सेंटर पण आहेत डेल लिनोवोचे. मोस्टली हे जे रोड लाईनला जे आहेत शॉप्स त्यांच्याकडे तुम्ही खरेदी करू नका. कारण ते कधी ज्या टेक्निकल पर्सन नसेल तर त्यांना चुकीचं मटेरियल देतात. हा बघा हा लॅव्हेंडर रोड चालू झाला आहे. या दोन्ही साईडला कम्प्युटरचीच दुकान आहेत, स्पीकरची दुकान आहेत. हां, तर मी म्हणत होतो की तुम्ही या रोड लाईनवर ओळखीचा कोण असेल तर ठीक आहे.
शक्यतो, कारण की कधी कधी काय होतं, हे लोक जर टेक्निकल पर्सन नसेल तर त्याला चुकीचं मटेरियल देणार. चुकीचं म्हणजे असं खराब मटेरियल नाही देत, पण तुम्ही घ्यायला एक झाला आणि ते लोक दुसरं तुम्हाला सांगतील हे चांगलं आहे ते चांगलं आहे. तर तुमचा कोण ओळखीचा प्रॉपर टेक्निकल पर्सन असेल तर त्याच्याकडून पहिलं कॉन्फिगरेशन घ्या, काय घ्यायचं ते नक्की करा आणि मग घ्या. इथे सगळी ही कम्प्युटरची दुकानं आहेत, सर्व्हिस सेंटर पण आहेत. हे बघा, त्याचे डेलचं सर्व्हिस सेंटर आहे. ठीक आहे, इथे प्रोजेक्टर वगैरे पण भेटतात. प्रोजेक्टर, स्पीकर्स सगळे आहेत. हे स्पीकरचे शॉप आहेत. लाईन आहुजा वगैरे ब्रँडेड स्पीकर्स. लाईट्सची पण बरीचशी दुकानं आहेत इकडे. तर तुम्हाला दिवाळीला, गणपतीला लाईट्स हवे असतील तर चांगल्या रेटमध्ये भेटतात. हे ग्रँड रोड, लॅमेंटन रोड पोलीस स्टेशन, सहाय्यक आयुक्त हे पोलीस स्टेशन. हा लॅमेंटन रोड. सगळी कम्प्युटरची दुकानं आहेत. नवीन PC घ्या, नवीन प्रिंटर घ्या, नेटवर्क घ्या, CCTV घ्या. CCTVची पण बरीचशी दुकानं आहेत तिथे. म्हणजे सेक्युरिटी सिस्टम, कम्प्युटर्स, प्रिंटर्स, नेटवर्क्स या रिलेटेड काही तुम्हाला मटेरियल पाहिजे असेल त्या लॅमिंटन रोडला भेटेल तुम्हाला. काही काही चांगले डीलर्स पण आहेत, पण त्यांची माहिती पाहिजे. हे मेन रोडला असतात, त्याच्याविषयी काही काही डीलरची दुकानं आतमध्ये असतात. त्या लोकांकडे चांगली प्राईस भेटते. आपलं थोडं इकडे काम आहे, पण आलेलं थोडं मटेरियल घ्यायचं आहे. ते मटेरियल घेऊन आपण प्रभादेवीला जाणार आहे, पुन्हा सिद्धिविनायक मंदिराजवळ. तो पण आपण बघू, जर भेटलं तर आज कवर करू. ठीक आहे. हा बघा, हा इथे, हा ऑलमोस्ट इथे लॅमेंटन रोड संपतो एवढा लाईनला सगळी दुकानं आहेत. आतमध्ये बऱ्याचशा गल्ल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला जर कोण माहितीचं असेल, ओळखीचं असेल तर तुम्ही असं प्रॉपर ॲड्रेस घेऊन जाऊ शकता. तर पण तुम्हाला इथे कुठलंही सामान पाहिजे असेल सगळी सामानं भेटतात. असं नाही की हे नाही भेट, माहिती असेल तर इकडे सगळं भेटेल तुम्हाला, फक्त माहिती पाहिजे. चल, आता आपण आपल्या ठिकाणी पोचतो आहे. बघू निघताना आता परत एकदाच जमलं तर हातात व्हिडिओ बनवू. त्यानंतर कुठे जाणार असेल तर आजचं आपण डेली रिटर्न्स करू ते. चला मित्रांनो, आपल्या लॅमिंटनचं काम झालेलं आहे. आता आपण जाताना दुसऱ्या रूटने जातो. बघा, हा सरळ रोड, तिथून स्टेशन, तिथून सिग्नलपासून लेफ्ट मारला की ग्रँड रोड स्टेशन. आणि हा एक दुसरा रोड आहे, या रोडने पण तुम्ही जाऊ शकता. बरेचशा अशा मधल्या गल्ल्या आहेत. इथे ना या साईडला इथे सगळे जुनं मटेरियल भरपूर भेटतं. हे तुम्हाला ॲडॅप्टर वगैरे असं काय पाहिजे असेल ना तर ह्या गल्लीत तुम्हाला भेटेल. बरेचसे असतात असे जुने. इथे लाईट्स वगैरे भेटतील तुम्हाला. लाईट्स वेगळे ते बॅटरीज वगैरे भेटतील. केबलची पण दुकानं आहे तिकडे. टूल्स भेटतील सगळे, जे लागतात ते सगळे टूल्स, मीटर्स हे बघा. इथे लेफ्ट साईडला ना तुम्हाला क्रिम्पिंग पिना वगैरे काय लागत असतील तर तुम्ही क्रिम्पिंग वगैरे करत असाल तिकडे स्वस्त पडतं. इकडे डायरेक्ट तुम्ही बॉक्स घेतात ना, ICs वगैरे ते सगळे ह्या लेणीत बरेचसे भेटतात. ICs वगैरे ज्यांना चीप लेवलची हार्डवेअरिंग असते ते करतात, त्यांना हे बेटर पडतं. इथे चांगले शॉप्स आहेत त्याचे. हा एकदम पुढे राईटला गेला की बरं तुम्ही स्टेशनलाच जाता. सेम रूट आहे, फक्त वेगवेगळ्या गल्ल्या आहेत. इथे एक शामराव विठ्ठल बँक आहे, तिथून राईट मारला की लॅमिंटन रोड. तिथे पण, इथे पण राईट मारलं की ना तुम्हाला असे बरेचसे कधी कधी जुनं मटेरियल किंवा जे बोलतात ना झोलचं मटेरियल असे तुम्हाला नवीन चांगले असे स्वस्तामध्ये भेटतात.
बरेचसे जण असे बाहेर रोडवर घेऊन बसतात पण फार क्वचित टाईम असतात ते रेग्युलर नसतात. कधी तुमचं नशीब असेल आणि तो भेटला तर तुम्हाला काही वस्तू स्वस्तात मस्त भेटतात एकदम. इथे पहिले रोडवर बरेचसे जण बसायचे. आता BMC थोडी स्ट्रिक्ट झाल्यापासून इथे जास्त दिसत नाही. म्हणजे इथे रोड हा पूर्ण पॅक असायचा पहिले आहे. सॉरी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते. गल्लीतून पुढे गेलात इथे ना, इथे हा रिमोटवाला बसतो आहे. फार जुना रिमोटवाला आहे. तुम्हाला कुठल्याही TV चे वगैरे कसलेही रिमोट पाहिजे असेल, किती जुना असेल ते इथे भेटेल. प्लस इथे ना बरेच असे बोलतात ना अनब्रँडेड TV चे पण बरेचसे शॉप्स आहेत. हे बघा इथे सगळे स्पीकर आहेत. ॲक्च्युली हे बघा हा ब्रिज खाली बरेच जण बसायचे पहिले पण आता हा BMCच्या रुल्स अँड रेग्युलेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आणि ते हे सगळे इथे चालायला जागा नाही. इथून आलो आपण हे समोर ग्रँड रोडला अँड्रॉइड स्टेशन. आता इथून आपण चाललो आहे राबादेवीला, म्हणजे आपलं सिद्धिविनायक मंदिरच्या इकडेच. तर तिकडची आपली जर्नी आता दाखवतो तुम्हाला. तिथे पोचलं की आपण कसं जायचं आहे तर मला दाखवेल. दादरवरून जाणार तर घंटावरून आपण गाडी करून दादरला जाणार आणि मग तिथून राबादेवीला सिद्धिविनायकच्या बाजूला आपलं काम आहे तिकडे जाणार आहे आपण.